प्रभू येशूची स्तुती हो. तर आजचा आपला या प्रचाराचं शीर्षक आपण घेणार आहोत लूककृत शुभवर्तमान अध्याय 1 वचन 14. तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोकांस आनंद वाटेल. आज आपण या प्रचारात पाहणार आहे की येशू ख्रिस्तच्या जन्मामुळे आपलं आयुष्य कशा प्रकारे आनंदित आहे. सुरुवात करण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, मी धन्यवाद करते आजच्या या दिवसाला, आजच्या या वेळाला आणि जी संधी तुम्ही आज मला दिली आहे आजचा हा प्रचार करायला, त्यासाठी. आणि आजचा हा जो प्रचार आहे मी हा तुमच्या हाती सोपते आणि ही प्रार्थना करते की तुमचे हे जे प्रिय मुलं ही जी हा जो प्रचार बघत आहे त्यांना या प्रचारापासून लाभ, ही प्रार्थना मी येशू मसीहच्या नावाने करते. आमेन. प्रभू येशूची स्तुती हो. तर पिता परमेश्वरला असं काय सुचलं की त्याने येशू मसीहला या पृथ्वीवर आणलं, ते मी तुम्हाला थोडक्यात समजवते, या थोडक्यात सांगते की परमेश्वराने मानव जाती बनवली त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्याबरोबर सहवासासाठी. पण माणसाने आपल्या पापामुळे तो सहवास परमेश्वराबरोबर, पिताबरोबर गमावून बसला. परंतु परमेश्वराची ही इच्छा होती की त्याचे सगळे लोक जी त्याने निर्माण केली ती त्याच्याकडे परत यावी. पण त्यांना एक मध्यस्थाची गरज होती. का? कारण का पिता परमेश्वर पवित्र आहे, अति पवित्र आहे आणि कुठलाही व्यक्ती पाप घेऊन त्यांच्या समोर उभा राहू शकत नाही. आणि त्याचमुळे त्याने आपल्या एकमेव पुत्र प्रभू येशू मसीहला या पृथ्वीवरती पाठवले. हालेलुया. तर प्रभू येशूचा हा जो जन्म आहे हा केवळ एक कथा नाहीये, पण इतिहासातली ही एक गौरवशाली कथा, गौरवशाली घोषणा आहे. आणि मानव जातीसाठी हा एक शुभ वर्तमान आहे. हालेलुया. आणि येशू मसीह, येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय पिताकडे कोणी जाऊ शकत नाही. हालेलुया. येशू ख्रिस्त हा एकमेव मार्ग आहे पिता परमेश्वरकडे जायचा आणि त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. हालेलुया. तर येशूच्या जन्माची प्रत्येक पायरी, या पायरीपासून ना आपल्याला परमेश्वर पिता काही ना काही सांगायला बघतोय, काही ना काही शिकवायला बघतोय. आणि ते काय आहे ते आपण आज या प्रचारात बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला मध्यकृत शुभवर्तमान अध्याय 2 वचन 2 वाचूया. तर या वचनामध्ये लिहिलं आहे, यहुद्यांचा राजा जन्माला तो कुठे आहे, कारण आम्ही पूर्व देशेत त्यास तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहे. तर या वचनामध्ये येशू ख्रिस्ताला राजा म्हटले आहे. हालेलुया. तर येशूचा जन्म जर तुम्ही लूककृत अध्याय 2 वाचला तर तुम्हाला
समजेल की राजा असूनही येशू ख्रिस्ताचा जन्म एकदम असामान्य प्रकारे झाला. येशू ख्रिस्ताच्या जन्माची जी परिस्थिती होती, या जन्माच्या भोवती जी परिस्थिती होती, तीच एक संदेश आहे. तर आपण वाचूया लूकऋत शुभवर्तमान अध्याय 2 वचन 7. आणि या वचनामध्ये लिहिले आहे, आणि ती आपला प्रथम पुत्र प्रसवली. त्याला तिने बाळक्याने गुंडाळून घाणीत निजवले, कारण त्यास उत्तर शाळेत जागा नव्हती. हालेलुया. म्हणजे या वचनानुसार येशू मसीहचा जन्म एका गोठ्यात झाला. आपण कधी हा विचार केला का की परमेश्वराने येशूचा जन्म, या येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी गोठाच का निवडला? आणि जर तुम्ही नाझरेत या शहराबद्दल जर तुम्ही माहिती काढली तर तुम्हाला समजेल की नाझरेत हे शहर एकदम खालच्या तराचं शहर आहे, जे आजकालच्या भाषामध्ये त्याला स्लम म्हणून बोलतात. ते एक स्लम शहर आहे. तर परमेश्वराने या वचनानुसार, या वचनापासून तो आपल्याला काय सांगतोय, तो आपल्याला काय शिकवायला बघतोय, की जे कोणी बोलतात ना की आमची परिस्थिती वाईट आहे, आमची परिस्थिती बरोबर नाहीये, आमची केस होपलेस आहे, आमच्या केसमध्ये काही आशाच नाहीये, तर त्या लोकांनी हा वचन वाचावं. कारण का येशू ख्रिस्त जेव्हा जन्मले त्यांची परिस्थिती खूपच वाईट होती. पण पिता परमेश्वर आपल्याला सांगायला बघतात की त्यांनी त्या गोठ्यातूनही महानता काढली. हालेलुया. त्या नाझरे शहरामधून त्याने एक महानता काढली. तर जे कोणी बोलतात आहेत की त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे, तर तुम्ही येशूला समजा, त्याच्या वचनाचं पालन करा, त्याच्याबरोबर चाला, त्याला स्वीकारा आणि बघा परमेश्वरामध्ये ही क्षमता आहे की तुमची परिस्थिती कितीही वाईट असली तरी तो तुमच्या परिस्थितीतून काहीतरी महान कार्य करू शकतो. तुमच्या आयुष्यामधून तो काहीतरी महान काढू शकतो. तुमच्या परिवारामधून तो काहीतरी महान काढू शकतो. तुमच्या मुलांकडनं तो काहीतरी महान काढू शकतो. हालेलुया. तो एका गरीब परिस्थितीमध्ये येशूने जन्म घेतला. कारण का तुम्ही उंच झेप घ्यावं. हालेलुया. तर ह्या वचनापासून आज आपण हे शिकलो आहे ना परमेश्वर खूप दयाळू. पुढे वाचूया लूकऋत शुभवर्तमान अध्याय 2 वचन 10. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुरुवात मी तुम्हास सांगतो. मोठा आनंद. हालेलुया. फक्त आनंद नाही, साधा आनंद नाही, पण मोठा आनंद. पिता परमेश्वराने जुन्या करारात आपल्या लोकांसाठी, भविष्यदूतांसाठी त्याने एक वचन केलं होतं. ते आपण बघूया यशाया अध्याय 7 वचन 14 मध्ये.
यशाया अध्याय 7 वचन 14. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल, आमच्या सन्निध देव असे ठेवेल. हालेलुया. तर हे वचन पिता परमेश्वराने जुन्या करारात दिले होते आणि ते येशूच्या जन्माने त्याने आपलं वचन पूर्ण केले. तर या वचनापासून आपल्याला पिता परमेश्वर काय सांगायला बघतात आहेत की त्याने जे काही वचनं पवित्र बायबलमध्ये लिहिली आहेत ते तो पुरी करणारच. जसे उदाहरण इर्माया अध्याय 29 वचन 11 आपण वाचूया. त्याच्यामध्ये पण परमेश्वराने पिताने आपल्या लोकांसाठी एक वचन दिले आहे. इर्माया अध्याय 29 वचन 11. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमची भावी सृष्टीची आशा देणार आहेत. हालेलुया. तर परमेश्वराने ही जी योजना आपल्या लोकांसाठी केली आहे, ही योजना फक्त आपल्या लोकांचा लाभ होण्यासाठी आहे, त्यांना निराशा करण्यासाठी नाही. हालेलुया. आणि ही योजना पण परमेश्वर आपल्या लोकांसाठी पूर्ण करणारच. स्तोत्रसंगीत अध्याय 37 वचन 4 मध्ये लिहिले आहे, ते आपण वाचूया. स्तोत्रसंगीत अध्याय 37 वचन 4. म्हणजे परमेश्वराची ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. हालेलुया. परमेश्वरामध्ये आनंद कर आणि तो तुला तुझ्या हृदयाचे इच्छाप्रमाणे देईल. हालेलुया. परमेश्वरामध्ये आनंदित व्हा आणि तो तुमची जी काही मनोकामना आहे, जी काही मनोइच्छा आहे, तो ती पूर्ण करणार. पण ऐका, परमेश्वरामध्ये आनंदित राहा म्हणजे जे काही सध्या परमेश्वराने तुम्हाला दिले आहेत त्याच्यात आनंदित राहा. रोज त्यांना धन्यवाद करा. कुठलीही परिस्थिती असो, चांगली वाईट, पण त्यांना धन्यवाद करणं कधी विसरू नका. हालेलुया. आणि मग तो तुमची जी काही मनोइच्छा आहे ती तो तुमची पुरी करणारच. हालेलुया. तर आहे ना ही मोठी बातमी, आहे ना हा मोठा आनंद आपल्यासाठी. म्हणून येशूमध्ये राहा आणि येशू बरोबर चाला. हालेलुया. योहान अध्याय 14 वचन 13 मध्ये लिहिले आहे, आपण तेही वाचूया. तुम्ही जे काही माझ्या नामाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्राच्या ठाई पिताचे गौरव व्हावे. आता या वचनानुसार तुम्ही जे काही येशू ख्रिस्ताच्या नावाने मागणार ते तुम्हाला दिले जाणार. कारण का येशू ख्रिस्त स्वतः
जे काही तुमची इच्छा आहे ती पिता समोर आणणार. का? कारण का तो मध्यस्थ आहे. हालेलुया. पुढे वाचूया. लूकरूत शुभवर्तमान अध्याय 2 वचन 11. आणि त्यात लिहिले आहे, ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. तारणारा म्हणजे आपली रक्षा करणारा. आता ती कशापासून रक्षा करणार आहे ते आपण बघूया. रोमकरांस अध्याय 6 वचन 23. रोमकरांस अध्याय 6 वचन 23. आणि त्यात लिहिले आहे, पापाचे वेतन मरण आहे. पापाचे वेतन मरण आहे. वेतन म्हणजे जर मी थोडक्या भाषेत तुम्हाला सांगितले तर पगार किंवा मजदुरी. आणि ह्या वचनानुसार वेतन म्हणजे साध्या भाषेत शिक्षा. पापाची शिक्षा मरण आहे. तर या वचनामध्ये जे मरण दिले ते फक्त शारीरिक मरण नाहीये, पण आत्मिक मरण आहे, भावनिक मरण आहे, विवाहिक मरण आहे, भौतिक मृत्यू आणि भौतिक मरण आहे, वगैरे वगैरे. हालेलुया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पिता परमेश्वर पवित्र अतिपवित्र आहे, है ना. तर त्याच्या समोर कोणीही पापी व्यक्ती उभा राहू शकत नाही. पण एक चांगली बातमी आहे, जर आपण त्याच वचनामध्ये त्याचा ब भाग वाचला तर पण देवाच्या कृपादान आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वकाळचे जीवन आहे. हालेलुया. तर आज जर आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारले, त्याच्या वचनावर चाललो, त्याच्या बरोबर चाललो, तर आपले सगळे पाप माफ केले जाणार. हालेलुया. तो आलाच, तो जन्मलाच आहे की आपल्याला तो पापमुक्त करेल, पापमुक्त करेल आणि आपल्याला तो उद्धार देईल. हालेलुया. त्याच्यासाठीच त्याचा जन्म झाला आहे. जर आपण पौलाचे तिमोथेला पहिले पत्र अध्याय 1 वचन 15 वाचले तर वाचूया. त्यात लिहिले आहे, ख्रिस्त येशू पापी जनांना तारव्यास जगात आला. हे वचन विश्वसनीय व सर्वथा स्वीकाराव्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. हालेलुया. तर या वचनामध्ये लिहिले आहे की येशूचा जन्मच आपल्या लोकांच्या पापांसाठी मरायला झाला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त संबंध मानव जातीचे पाप त्याच्यावर घेणार आणि क्रूस वरती मरणार. आणि तसंच झालंय. येशू ख्रिस्ताने जन्म घेतला, मानव जातीचा संबंध पाप त्याने स्वतःवर घेतलं आणि क्रूस वरती ते मेले आणि तिसऱ्या दिवशी ते जीवित झाले. हालेलुया. म्हणून ख्रिस्त येशू जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. तर जे कोणी त्याच्या नावाने पश्चाताप करतील, आपल्या पापाची माफी मागतील, तर येशू त्यांचे पाप माफ करेल आणि त्यांना मार्ग बनवेल पिता परमेश्वरकडे जायचा. हालेलुया. पुढे वाचूया. लूकरूत शुभवर्तमान अध्याय 2 वचन 14. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यासंबंधी
तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती. तर त्याच मध्ये शांती आहे, येशू ख्रिस्तामध्ये शांती आहे. हालेलुया. योहान अध्याय 14 वचन 27 मध्ये लिहिले आहे, मी तुम्हास शांती देऊन ठेवितो, आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. हालेलुया. तर इथे या वचनानुसार येशू मसीह आपली शांती, येशू ख्रिस्त आपली शांती लोकांना देतो. म्हणजे ही एक शांती आहे ना, ही एकदम असामान्य शांती आहे. ही शांती तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही. ही शांती येशूची शांती आहे. हालेलुया. माझे स्वतःची इतकी गवाही आहे की खूप साऱ्या अशांती परिस्थितीमधून मी गेली, पण येशूनी मला नेहमीच त्याच्यात शांती दिली. हालेलुया. कारण का जर तुम्ही यशाया अध्याय 9 वचन 6 वाचणार तर त्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताला शांतीचा राजा म्हटले आहे. म्हणजे शांती फक्त आणि फक्त येशू कडनंच येते. तो शांती निर्माण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जसं तुम्ही बघणार की या आसपास किती अशांती आहे, पण जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, जर तुम्ही येशूमध्ये विश्वास ठेवतात, त्यांच्या वचनाचा पालन करतात, तर येशू आपली शांती तुम्हाला देतो. म्हणजे तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये. तो तुमच्या बरोबर उभा आहे. या वचनानुसार परमेश्वराने आपल्याला शांती दिली. तर बघितलं तुम्ही की पिता परमेश्वर किती कृपाळू दयाळू आहेत की त्याने आपल्या लोकांनी आपल्याकडे यावे म्हणून त्याने आपला एकमेव पुत्र प्रभू येशू दिला, जो मानव जातीसाठी त्याने आशा आणली, त्याने आनंद आणला, तो तारणहार, त्याने उद्धार आणला, त्याने शांती आणली. हालेलुया. जिथे निराशा आहे तिथे त्याने आशा आणली, जिथे अंधकार आहे तिकडे त्याने प्रकाश आणला, जिथे आजार आहे तिकडे त्याने बरं केलं. हालेलुया. ते आहे येशू. म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म हा खूप 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 महत्वाचा आहे. आणि जसे आपण आपला तारणहार प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत आहे, तर तुम्ही हे देखील ध्यानात ठेवा की त्याचा पुन्हा आगमन होणार आहे आणि ते लवकरच होणार आहे. आणि त्यावेळी येशू पोखरून असणार, पण तो सिंहाच्या रूपात येणार. हालेलुया. तर त्यामुळे हा सण साजरा करताना तो येईपर्यंत पापापासून लांब पळा. हालेलुया. पापमुक्त व्हा. काही गोष्टीमध्ये तुम्ही वीक असाल, पण तो तुम्हाला ताकद देईल. म्हणून प्रार्थनेमध्ये राहावा. आणि हा जो आता आपल्या येशूचा, आपल्या तारणहाराचा जन्म उत्सव आहे, तर तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी वेगळं करा. एक चांगला उपहार द्या. आणि तुम्हाला माहिती आहे का तो उपहार काय? तुम्ही स्वतः. हालेलुया. तुम्ही पिता परमेश्वराच्या पवित्रताने, त्याच्या सत्याने आणि त्याच्या परिपूर्णताने त्याच्या बरोबर चाला. बायबल वाचा, प्रार्थनेमध्ये राहावा, स्तुती गीत गावा आणि इतरांनाही सांगा. आणि ज्यांनी अजून, माझ्या भाऊ बहिणींनी त्यांनी अजून येशू मसीहला स्वीकारले नाहीयेत, तर वेळ घालू नका. येशू मसीहकडे या. त्याच्याकडे आशा आहे, शांती आहे, उद्धार आहे. तुम्ही येऊन तर बघा आणि तो तुमचं जीवन कसा तो बदलतो. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर,
मी धन्यवाद करते की तुम्ही आम्हाला येशू ख्रिस्त दिला. मी प्रार्थना करते या सगळ्या तुझ्या लाडक्या मुला मुलींना की जसा हा जो येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करणार आहे त्यांचं ध्यान फक्त खाण्यापिण्यामध्येच नको असू दे, पण ख्रिस्ताचा जन्म आणि त्याचा जो महत्व आहे तो त्यांना समजू दे आणि ते तुझ्या जवळ येऊ दे. ही प्रार्थना मी येशू मसीहच्या नावाने करते. आमेन. तर ख्रिस्ताच्या या जन्मोत्सवाबद्दल वर्ल्ड डोनर्स मिनिस्ट्री तर्फे तुम्हा सगळ्यांना, तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. येशूची स्तुती हो. आनंद व्हा आणि आनंदित राहा. हालेलुया.